जेवणासोबत लोणचं खाणं. केळीच्या पानाच्या टोकाला ठेवलेलं लोणचं कोणालाही आवडतं. तेच आंबट, गोड, तिखट, वा खूप छान असंच असतं. पण लोणचं फक्त चवीसाठी नाही, त्यात पौष्टिक घटकही भरपूर प्रमाणात असतात. ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लोणची ही दोन प्रकारची बनवली जातात. एक म्हणजे शिजवून आणि दुसरं म्हणजे थेट तयार केलं जातं. शिजवून केलेल्या लोणच्यात लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या तयार होतात. त्यामुळे त्या भाज्यांमध्ये असलेलं साखरेचं प्रमाण लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतरित होतं. या प्रक्रियेमध्ये लोणचं सुरक्षित राहतं आणि त्याला चवही मिळते. लोणचं खाल्ल्याने थोडं आपलं पचन सुधारतं, यकृताचं कार्य सुधारतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुम्हाला माहित आहे का, लोणचं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट, जीवनसत्व आणि खनिज रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हळद, आलं, लसूण घालून केलेलं लोणचं अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करतं आणि याचबरोबर ते शरीरातील सूज, जळजळ देखील कमी करतं. लोणच्यातील कमी कॅलरी वजन कमी करण्यात मदत करतात. खरंच विश्वास बसत नाही ना, पण लोणचं तात्पुरतं भूक भागवण्यासाठी देखील मदत करतं. आयुर्वेदानुसार लोणचं त्रिदोष संतुलन करतं, म्हणजेच कफ, वात, पित्त हे देखील संतुलित करतं. उदाहरणार्थ आंबट लोणचं वात संतुलित करतं, मसालेदार लोणचं कफ दोष कमी करतं आणि गोड लोणचं पित्त दोष कमी करतं. एक म्हण ऐकली आहे का, जेवणापेक्षा लोणचं जास्त होऊ नये. हो, लोणचं खाण्यालाही काही मर्यादा आहेत. नावातच आहे लोणचं. बनवताना खूप मीठ वापरलं जातं, म्हणून उच्च रक्तदाब असलेल्यांनी हे टाळलं किंवा अगदी कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे. पित्त दोष असलेल्यांनी फार आंबट किंवा खारट लोणचं टाळलं पाहिजे, नाहीतर ऍसिडिटी, छातीत जळजळ होऊ शकते. गॅस्ट्रिक समस्या असलेल्यांनी किंवा IBS असलेल्या लोकांनीही लोणचं कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे, नाहीतर ऍसिड रिफ्लेक्स किंवा पोटातील फुगण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेष म्हणजे किडनीचे विकार असलेल्या लोकांनी लोणचं मर्यादित प्रमाणात खावं, कारण त्यातील मीठ किडनीवर ताण आणू शकतं. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या हॅपीएस्ट हेल्थ मराठी YouTube चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.